पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नंतर फोन करा। ऐक मी बोलते। कोण मी? फोन ठेवा, 11 नंतर फोन करा। काय तुमचं? मी रुपाली बोलते, ऐक जरा जागा हो। ताई गुड मॉर्निंग। ताई मला सांग, काम झालं? पोचू? हार घेऊन पोचू? नाही, काही घडलं नाहीये, सगळा घोळ घातलाय त्या नेत्राने। काय? बंटी, मला असं वाटतं की आपण जे काही करणार आहोत ते तिला सगळं कळलंय। ताई पण हे कसं शक्य आहे? तेच मला कळत नाहीये बंटी। तोच विचार कर की रात्रीपासून रात्रभर डोळ्याला डोळा नाहीये माझ्या। म्हणजे मी ठरल्याप्रमाणे गेले तिथे, पण तेवढ्यात नेत्रा आली रे। ताई सगळ्यात आधी त्या नेत्राचं काहीतरी कर, दर वेळेला मध्ये मध्ये तळमळते ती। हद्दच झाली आता, तिला या घरातून हाकलूनच लावलं पाहिजे। पण मग ते एका दगडात दोन पक्षी कॅन्सल? सगळं तसंच्या तसं आहे, फक्त थोडासा बदल आहे बंटी, आणि त्यासाठी मला तुझी मदत लागणार आहे, कळतंय तुला? एवढंच ना? होऊन जाईल काम। मग ये वेळेवर तिथे, मी निघतेच आहे। नेत्रा, झोप उडवलीस तू माझी, अशी सहजासहजी नाही सोडणार तुला। बॉडीगार्ड, 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 तू इथे, तू उठ आधी, उठ। टेल मी, तू रात्रभर इथेच झोपलीस? बॉडीगार्ड, काय चाललंय तुझं? इथे झोपली होतीस तू रात्रभर? ते पहाटे आजोबांना बघायला आले होते ना, तर बसल्या बसल्याच डोळा लागला। डोळा लागला? बॉडीगार्ड, एवढं मोठं घर आहे आणि तीच जागा मिळाली होती तुला? साहेब, ते मला हे अजिबात आवडलेलं नाहीये। साहेब, ऍटलीस्ट सोफ्यावर तरी झोपायचं होतंस ना तू। लेट मी बी व्हेरी क्लिअर, हे बघ, तू इतरांची खूप चांगली काळजी घेतेस, चांगली गोष्ट आहे, पण याचा अर्थ असा नाही होत की तू स्वतःला त्रास करून घेतला पाहिजेस। नाही, त्रास कुठे? अच्छा, तुला त्रास होत नाही, तू मला सांगशील आणि मी लगेच विश्वास ठेवू तुझ्यावर। साहेब, तुम्ही चिडू नका ना, मी खरंच सांगते, काहीच त्रास नाही झाला। मला सवय खाली झोपायची, तुमच्या खोलीत पण मी खाली झोपायचे ना, आणि गावी सुद्धा होते ना तेव्हा खाली झोप। बॉडीगार्ड, प्रश्न खाली झोपण्याचा नाहीये, तू इथे बसल्या बसल्या दाराबाहेर झोपली होतीस म्हणून बोलतोय मी। साहेब, खरंच नाही कळलं, डोळा लागला। तुम्ही कधी उठलात? तासभर झाला, बाहेर वर्कआउट करत होतो। मग मी तुमच्यासाठी ब्लॅक कॉफी बनवते। नाही, लगेच घाई नको करूस, तू जाऊन आधी फ्रेश हो, मग घेऊन ये कॉफी। बरं, मी पाठवते आता दादांना। का? आपलं ठरलं होतं ना आपण दोघांनी एकत्र कॉफी घ्यायची म्हणून। हो,
बरं एनिवे तू जा, फ्रेश हो, हवं तर आराम कर. हा पण प्लीज मला परत तुला असं बघायचं नाही. हा आजोबांना एकटं सोडून नाही चालणार. बाईसाहेबांनी आवरून येण्याआधी मी आवरून घेते आणि आजोबांकडे लक्ष देते. काम झालं? आता म्हाताऱ्याला कोणीही वाचवू शकत नाही. पण त्या नेत्याचं काय सतत आडवी येते. तिला अजून माहित नाहीये बंटी की माझ्या वाटेत आडवं येणाऱ्याला मीच आडवं करते. पण कळेल तिला. मी तर आतुरतेने वाट बघतोय त्या क्षणाची. तिला वाटतं ती खूप हुशार आहे, मला काहीच करू देणार नाही. पण तिला हे माहित नाहीये की मी या घरात नर्स म्हणूनच आले होते, पण मी या घराची मालकीण झाले. आता या घरात माझ्याशिवाय कोणाचंच काही पान आलं नाही. काही पण मलाही कळत नाही आपण त्या म्हाताऱ्याला टपकवणार आहोत हे त्या नेत्याला समजलंच कसं. मलाही कळत नाहीये पण ती मला उत्तरच सापडत नाही. सापडायला हवं, नाहीतर आपण प्रॉब्लेम मध्ये येऊ. नाही बंटी, असं काही होणार नाही. कारण आता नेत्रा जाणार आहे, त्यामुळे तिच्या बरोबर सगळेच प्रश्न संपतील. मी आधी विचारलंय आणि आता परत एकदा विचारते. आपण जे काही केलंय ते फक्त आणि फक्त तुलाच माहिती ना? म्हणजे काय ताई? हो नाही म्हणजे तू कोणाकडे काही बोलला नाहीयेस ना? दात काढू नकोस बंटी, सांग मला. ताई अगं तू अशी गंमत करणार तर दातच काढणार ना मी. मला सांग, मी स्वतःच्या पायावर दोंडा मारून घेईन का? मी कशाला सांगेन? ठीक आहे. अद्वैतचा फोन आल्यावर काय करायचं माहिती आहे ना तुला? हो ताई. असं समज बंटी की ही शेवटची संधी आहे आपल्याकडे आणि नीट कर काय करायचंय ते. हो ताई, काय करायचं ते मला व्यवस्थित माहिती आहे. मी जाऊन मुहूर्तच काढतो आता. बाकीचे कुठे आहेत पण आले नाहीत अजून? वरून सगळे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ऑफिसला जायचं म्हणून पटापटा खाऊ नका, सावकाश खा. आई पोहे नेत्राने बनवलेत ना आज? काय सांगतोयस? वा रुपाली, अगदी तुझ्या हातासारखी चव याला. चला म्हणजे आता आईला स्वयंपाकात कॉम्पिटिशन आहे घरातच. वाढू का तुम्हाला? नाही मला बस. वाढू तुला? नाही मला नको. गुड मॉर्निंग तेजस. सॉरी ही तुझी जागा आहे ना? मी अरे नाही नाही, बस रे. आता काय बस ना. रुपाली, तू आज सकाळी कुठे बाहेर गेली होतीस का? हो देवळात गेले होते. अद्वैत, अरे तूच समजव तुझ्या आईला. काय झालं? विचार ना तिला. अरे कित्येक रात्र ही झोपली नाहीये. आई बरं झोप लागली, दचकून जागी होते. तरी मीला म्हटलं की तो बरं वाटत नसेल तर डॉक्टरकडे जाऊया, तर नाही म्हणते. मला सांग, सकाळी सकाळी देवळात जायची काही गरज होती का? आराम करायचा ना. आई काय चाललंय? अहो पण त्याचा प्रत्यय आला ना. म्हणजे? अरे तिथे देवळात मैत्रीण भेटली माझी, तिलाही सेम त्रास होता. मग तिने मला त्या केरळच्या एका आयुर्वेदिक औषधाबद्दल सांगितलं. मागवलंय मी ते. एक मिनिट, तू केरळवरून औषध मागवलंस? अरे नाही, पुण्यात मिळतं ते. मी बंटीला सांगितलंय आणायला. फक्त आता गोंधळ असा झालाय की बंटीला नेमकं जायचंय मुंबईला.
त्याच्याकडून मी औषध कसं घेऊ हाच प्रॉब्लेम आहे, पण मी बघते. आधी अरे म्हणजे तुला वेळ असेल तर बंटीकडनं औषध कलेक्ट करू शकशील का तू? हो साई, मी खाऊन निघतो लगेच. निघतो काय निघतो? तू विसरलास ना, आज आपल्याला मीटिंग आहे. तेजस तू जा. एक मिनिट, तू जा म्हणजे? जशी तुम्हाला मीटिंग आहे तशी मला पण साईटवर जायचंय. मी काय रिकामटेकडा वाटलं तुम्हाला? असं म्हणालोय का? नाही मग काय म्हणायचंय तुम्हाला? इंडायरेक्टली तेच म्हणायचंय ना. नाही काम करतो मी ना, हीच सगळी कामं करतो. आई मी काय म्हणतोय, काय घरात दूध पालेभाज्या काय आणायचे का बघ, बिस्किट वगैरे संपले, ती सगळी तीच कामं करतो मी. आता चिडायचंय कशाला चिडायचंय? राहू दे ते औषध, मी बघते. बंटी 2-3 दिवसांनी येईल तेव्हा घेते त्याच्याकडून औषध. बस विषय संपला. तसं नाही, मला ऑलरेडी लेट झालाय ना, तर मी आधी तिथे जातो ना. तू ह्याला सांग ना. बरं 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 तेजस, रिलॅक्स. आई मी जाताना कलेक्ट करतो औषध मामाकडून. बाबा मी मीटिंगला थोडा लेट जॉईन करतो. बरं. शेखर पोहे वाढू तुम्हाला? अगं नको, पोट भरलंय माझं. नेत्रा पोहे मस्त झाले तर. आई मी तर म्हणतो बरं झालं सुमन सुट्टीवर गेली. उद्यापासून ब्रेकफास्ट नेत्रालाच बनवायला सांग. बरं चला मी निघतो. एकटाच चाललायस? हो. अद्वैत तू एकटं जायचं नाहीस. नेत्रा तू जा याच्याबरोबर. बाबा नेत्रा तू जा याच्याबरोबर. अद्वैत तू एकट्यानं जायचं नाहीयेस. मी बाबा पण तिला कामं असतात घरात. ती अरे एक दिवस कामं नंतर केली, काही बिघडत नाही. नेत्रा येईल तुझ्या बरोबर, कळलंय तुला? अरे मी आहे ना इथे. तू बाबांना पेज दिलीस ना? हो. आणि औषध, ते नवीन औषध डॉक्टरांनी सांगितलेलं ते दिलंस? हो. योग्य त्या प्रमाणात दिलंस ना? मग जा आधी बरोबर तू. एवढी कॉफी करते आणि मग? अगं मी आहे, मी करते कॉफी, तू जा. नेत्रा चल लवकर, मला उशीर होतोय. बाबा मी मीटिंग जॉईन करतो नंतर. तू या आरामात, तोपर्यंत मी मीटिंग हँडल करतो. बरं. काय ग नी, त्याला मीटिंगला जायचंय ना, उशीर होईल. जा. नेत्रा चल लवकर, मला उशीर होतोय. कसला विचार करतेस आता? जा. आय होप आपल्याला ट्रॅफिक लागणार नाही. सावकाश तू, सावकाश. लागलं का तुला? नाही, ठीक आहे. ठीक आहेस तू?
सीट बेल्ट? सर मी निघतो. आई येतो मी. हो. आता शुभकार्य पार पाडावं लागणार. बंटी, अद्वैत आणि नेत्रा ठरल्याप्रमाणे निघालेत. तू आता तुला जसं सांगितलं होतं तसंच सगळं कर. तोपर्यंत मी शुभकार्य पार पाडून घेते. आजोबांना फार वेळ एकटं सोडून नाही चालणार. काहीही करून लवकर घरी जायला हवं. हरणं हा शब्दच माहित नाहीये मला, आणि जिंकण्यासाठी मी काहीही करू शकते. आणि म्हणूनच माझ्या मार्गात आलेल्याचा निभाव लागणं कठीण आहे. कोणाचाच निभाव लागणार नाही, अगदी कोणाचाच. अद्वैत साहेबांना कधी कळेल ज्या बाईवर त्यांचा एवढा जीव आहे त्या बाईचं खरं रूप वेगळं आहे. काल रात्री बाई साहेबांना थांबवता आलं, पण आता कसं थांबवू? औषधाची बाटली लपवून ठेवली आहे, पण ती बाई साहेबांना सापडणार तर नाही ना? बॉडीगार्ड, तू इथे नाहीयेस आता. यू आर लॉस्ट. हरवलीयस कुठेतरी. काय झालं? काही नाही. खरं जर तुला हा प्रश्न विचारून मी खूप मोठी चूक केली आहे. कारण तुझ्या मनात काय चाललंय हे तू सांगतच नाहीस ना कधी. यू आर व्हेरी सिक्रेटिव्ह. सतत असं काहीतरी गूढ मनात घेऊन चालत असतेस तू. नाईस सॉन्ग ना. माझं खूप आवडतं गाणं आहे. बॉडीगार्ड, तुझं आवडतं गाणं कुठलं आहे? नाउ डोंट टेल मी तुला कुठलंच गाणं आवडत नाही. आय स्ट्रॉंगली बिलीव्ह जगात प्रत्येक माणसाचं कुठलं ना कुठलं तरी आवडतं गाणं असतंच. तुझंही असेल ना? हो आहे ना. मग चल मला गाऊन दाखव. चल चल चल, कम ऑन, गा. साहेब, बॉडीगार्ड, रिलॅक्स. आय एम जस्ट किडिंग. तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा, माझ्याकरता प्रयत्न करा. बॉडीगार्ड, बंटी मामा इथेच भेटेल आपल्याला. बंटी मामा? हो,
त्यालाच भेटायला आलोय ना आपण. आय मीन आईनी त्यालाच भेटायला पाठवलंय आपल्याला. बाईसाहेबांनी पाठवलंय?